इंदिरा संत यांच्या मृद्गंध या ललित लेखसंग्रहातून हिरवे ऋणानुबंध. मी इंग्रजी दुसरीत होते तेव्हाची गोष्ट. एके दिवशी शाळेतून आले. हातपाय धुवून सोप्यावर टाकलेले दप्तर कपाटात ठेवू लागले. तो आंबेवाडीकर गुरुजी आले. ते काकांच्याकडे नेहमी येत. मी म्हटले, काका घरात नाहीत. नसू दे, त्यानंच पाठवलंय मला. तुला शिकवायला आलो आहे, बस अशी. मला समजेना. ते बसले. एक पुस्तक पुढ्यात उघडे ठेवले, एक नवी वही समोर ठेवली आणि म्हणाले, आजपासून तुला रघुवंश लावायला शिकवणार आहे. पेन्सिल घे आणि बैस इथं. मी मुकाट्यानं बसले. अर्थ लावायचा म्हणजे काय मला कल्पना नव्हती, पण त्यांनी सुरू केले. वाघ म्हणजे शब्द, भाषा. अर्थ म्हणजे तिचा अर्थ. वागर्थो म्हणजे शब्द आणि अर्थ दोन्ही. इव म्हणजे सारखे. असेच पुढे पुढे मी शब्दार्थ वहीत लिहून घ्यायचे. मग अन्वय लावून तो लिहायचा. मग शब्दार्थ पाहून श्लोकाचा अर्थ लिहायचा. इतके झाले की ते सांगतील त्याप्रमाणे बरोबर येईपर्यंत श्लोकाचे पठण करायचे. असे ते रोज येणार होते. माझ्या दमलेल्या मनाला आणि भुकेल्या पोटाला हे कळमळायला लावणारे होते. रामरक्षा वगैरे नुसते म्हणायचे असे. आता हे प्रकरण फारच मोठे असे काय माझ्या वाट्याला या कल्पनेने माझे मलाच वाईट वाटू लागले. पण तेवढ्यात ताई थालीपीठाच्या 2 थाळ्या घेऊन आली आणि मी आधी पोटोबात गुंतले. शेवटी सर्दीने आजारी पडले. मग 6 माई जवळ आली आणि या रघुवंशाला कायमची रजा दिली. पण तेवढ्यातच मला एक न आवडलेला ग्रंथ मला एक सुंदर देणे देऊन गेला. कंटाळा रोजचाच, पण एक दिवस गुरुजींनी जे 2 श्लोक शिकवले ते मला खूप म्हणजे खूपच आवडले. मी तोपर्यंत महाभारत रामायण माझ्या बुद्धीप्रमाणे वाचले होते. आईनेही खूप सांगितले होते. प्रत्येक देवाची एक आवडती वनस्पती असते. गणपतीच्या दुर्वा, विठ्ठलाच्या तुळशी, मारुतीची रुईची पाने असे. पण यांपैकी एकाही देवाने त्या वनस्पतीचे संगोपन केले नव्हते. माया लावून त्याला वाढवले नव्हते. देवीबद्दल तर नाहीच वाचले. सीतामाई भूमिकन्या आणि वनवासातही गेलेली, पण तिने कधी पर्णकुटीबाहेर वेलाचे झाड वाढवले नव्हते. लवकुशाच्या वेळीही तिने त्यांच्याबरोबरच एखादा चंपक वा आमवृक्ष जोपासला नव्हता. तिचा हा वृक्षराजी विषयीचा दुरावा खेड्यातील माळणींनाही जाणवला आणि त्यांनी ओवी रचली. अटंग्या वनामंदी कोण रडती आई का, सीताला समजाविती बोरी बाबळी बाई का. सत्यभामेच्या अंगणात लावलेला पारिजात कुणी वाढवला कोणाला ठाऊक. फक्त सवती मत्सराची झळ लागून त्याची पाने मात्र खरखरीत आणि कडुशार झाली. म्हणूनच जेव्हा शंकराने देवदारू वृक्ष पुत्रवत सांभाळला आणि पार्वतीने त्याला रोज पाणी घालून वाढवले हे समजले तेव्हा खूप गंमत वाटली. म्हणून जेव्हा शंकराने देवदारू वृक्ष पुत्रवत सांभाळला आणि पार्वतीने त्याला रोज पाणी घालून वाढवले हे समजले तेव्हा खूप गंमत वाटली. पार्वतीला तर त्याचा लळाच लागला. एकदा एका हत्तीने त्याच्यावर गंडस्थळ घासले आणि त्या नाजूक लाडक्या देवदारूचे सालपट निघाले, तर पार्वती मुलालाच जखम झाली इतक्या दुःखाने कळवळून गेली. पार्वती परमेश्वराचा आणि भाग्यवान देवदारूचा हा ऋणानुबंध किती सुंदर. त्या दोघांचे देवपण
एका वृक्षावर पुत्रवत प्रेम करण्याआड आले नाही. आम्ही दोघांनी हा रघुवंश लग्नानंतर वाचला असता तर किती सुंदर जाणीवा मनोमनी उमलून आल्या असत्या. या जीवनात ज्या त्या लाटा आपल्या अंगावरून जातात त्यांचे सर्वांचेच काही आपल्याशी ऋणानुबंध जुळत नाहीत. तो कोणत्या लाटेला आणि का लाभेल हेही सांगता येत नाही. लहानपणी कधी वाचलेल्या रघुवंशातील तो देवदारू अजून माझ्या मनात इतका सतेज उभा आहे. तो काय ऋणानुबंधाशिवाय असाच लहानपणचा माझा एक ऋणानुबंधी वृक्ष आहे. कडुनिंब. तवंदीच्या चावडीसमोरचा अफाट वृक्ष. चावडी मोरला लिंबारा. भोवताली मोठा पार. त्या पारावरही लहान ओंबऱ्यांसारखी वर आलेली त्याची मुळे. केवढा जाडजूड भक्कम बुंदा आणि लांबवर विसारलेल्या हत्तीच्या पायासारख्या त्याच्या शाखा. तितकाच नाजूक आणि हिरवागार असा नक्षीदार पानांचा झुपका. पिवळीजर पाने वाऱ्याने आमच्या दारासमोर विखुरली की सोनसडा घातल्यासारखा दिसायचा. पिवळ्या पिकलेल्या निमोण्यांचा झाडाखाली खच असायचा. माझा आणि त्या लिंबाऱ्याचा ऋणानुबंध खेळगडी म्हणून नव्हता. तो माझा आधार होता. घरात काही वादावादी झाली, मलाच कोणी बोलले, घरातील हवा गरम झाली की मला भय वाटायचे. कधी एकदा त्या लिंबाऱ्यापाशी जाईन असे व्हायचे. घाबरून त्याला चिकटून बसायचे. स्वतःशीच काय काय मोठ्याने बोलत राहायचे. चावडीत घुमीजवळ बसलेला सात्या तराळ उठून जवळ यायचा. गप्प राहावा लेकी म्हणून मला समजवायचा. मला वाटे तो लिंबाराच मला धीर देतो आहे. लहानग्या मनाला हवा असलेला वडीलधाऱ्याचा प्रेमळ स्नेह मला त्याच्यापाशीच मिळाला. अजून मनात जरा प्रक्षोभ उमटला की त्या लिंबाऱ्याची आठवण मला गारवा देते. माझ्याशी जन्माचा ऋणानुबंध जोडणारे एक झाड मला भेटले ते पुण्यात फर्ग्युसन कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहासमोर. प्रिन्सिपल साहेबांचा बंगला आहे. त्याच्या आवाराच्या एका कोपऱ्यात वसतिगृहाच्या गेटसमोर साधारण मोठा वृक्ष होता. फांद्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर आलेल्या असायच्या. त्या बकुल वृक्षा शेजारी झोपाळा होता. तो झोपाळा, तो बकुळ वृक्ष आणि त्यावरून लहरत खाली उतरणारी बकुळे ते एक चित्रकाव्यच होते. माझ्या खोलीतील खिडकीतून ते काव्य मला सारखे खुणावत राहायचे. गेटशी सायकलची घंटी वाजली की कुणीतरी मला हाकारायचे, दीक्षित बाहेर ये. जरा नीटनेटके होऊन गेटशी जाते तो संत आलेले असायचे. मग आम्ही कालव्याच्या काठाला किंवा टेकडीकडे फिरायला जात असू. कालव्यावर बऱ्याच अंतरावर एक लहानसा फरशीवजा पूल होता. त्यावर जाऊन बसायचे. मग ते माझ्या हातावर बकुळीची 10-12 फुले ठेवायचे. मी एकदा त्याचा वास घ्यायची, पण असे काही देऊ घेऊ नये असे मनात आल्याशिवाय राहत नसे. ही फुले हवीशी होती, पण जडही वाटत होती. ही फुले आम्हाला साध्या सरळ मित्रभावातून पुढे नेत होती, ते समजत होते. मग मी तिथलीच दुर्वाची काडी घेऊन जात ती फुले ओवून ठेवी. निघताना त्यांना म्हणे, ही घ्या एक गंमत. ती अंगठी असली तर ते बोटात घालत. त्यांनाही काही बोलावे, जरा राग दाखवावा असे वाटत असावे, पण त्यांचेही असे माझ्यासारखेच होत असेल. अजून शब्द उमलत नव्हते, पण बकुळ उमलत होती. माझ्या उमलत्या प्रेमाला सांभाळत होती. मी तिला कशी विसरेन. बेळगावी ज्या लहानशा घरात आम्ही राहायला आलो त्याला पुढे खूप मोठे अंगण होते. मी आल्या आल्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दारासमोर केळीची रोपे लावली. केळीचे झाड मला फार आवडते. अनागर मुलीसारखी रसरशीत आणि मोकळी
तिच्या कोवळ्या पानाच्या सुरळीच्या रंगाला तर नावच नाही. पोपटी, हिरवे, पिवळे, तलम, सोनेरी असे काही रेशमाच्या लडीसारखे ही लड जशी जशी उलगडते तसे पान रंगारंगाच्या छटा घेऊन आकारते. पान तरी केवढे मोठे, मधोमध दांडोरा अशी चारी बाजूंनी विस्तारलेली केळी आमच्या दारात उभी होती. उंच होत गेली तशी तिच्या पानांच्या तोरणमाळा वाऱ्याबरोबर अशी लवे तशी लवे करू लागल्या की मन भरून यायचे. आमचा सर्वांचाच तिच्यावर जीव जडला. मुले तर तोंड धुवायला केळी खालीच यायची. मुलांचे वडीलही तिला जरा अधिक पाणी लागते म्हणून हौसेने विहिरीची घागर ओतून तिला तृप्त करत. तिनेही आम्हाला असेच तृप्त केले. केवढा मोठा घड लागला आणि ती पिवळी अमृतासारखी केळी शेजाऱ्यांना, आल्या गेल्यांना, मुलांना दिली. हे घरचे सोने असे लुटताना एक प्रकारचा अवर्णनीय आनंद वाटला. त्या अमृततुल्य घडाला वाढवताना तिने मला जी शिकवण दिली ती कधी न विसरण्याजोगी. तिने शिकवले, बघ माझे जीवन असे रसरशीतपणे समृद्धपणे जगायचे. जगाला देण्यासारखे जे काही आपल्यापाशी असेल ते द्यायचे आणि देण्यातून जगायचे. जगाला देण्यासारखे असे काही आपल्यापाशी असेल ते द्यायचे आणि देण्यातून मुक्त होताच जीवन संपून टाकायचे. या शिकवणीने माझ्या मरगळून गेलेल्या मनाला किती आधार दिला. ती वेळ आता नाही, पण तिचा हा ऋणानुबंध सरणार नाही. माझ्या मनात ती तजेल केळ, पिवळा घड डोलत झुकते आहे, त्या पार्वती परमेश्वराच्या लाडक्या देवदारूसारखी. इंदिरा संत यांचा हिरवे ऋणानुबंध नावाचा ललित लेख येथे समाप्त.